राहुरी शहरामध्ये लायन्स क्लब ऑफ राहुरी यांच्या वतीने आणि रोटरी क्लब यांच्या मदतीने 24 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या प्रसंगी लायन्स क्लबच्या कार्याचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले। यावेळी जवळपास 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले। लायन्स क्लब ऑफ राहुरी यांच्या वतीने आणि रोटरी ब्लड बँक यांच्या मदतीने 24 डिसेंबर रोजी सकाळी शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील जैन स्थानकामध्ये लायन्सचे रिजन चेअरपर्सन डॉक्टर कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर महेश गव्हाणे होते, तर नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, बजरंग तनपुरे, मोहन कथुरिया, डॉक्टर प्रकाश पवार, बाळासाहेब उंडे, अनिल कासार, लायन्स क्लबचे सभासद डॉक्टर कौशिक मेळवणे, विजय मोटे, डॉक्टर मुसमाडे, शिवाजी कोळसे, अनिस पटेल, सौ पूनम विरकर आदी यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी प्राजक्त तनपुरे यांनी आपण समाजामध्ये राहतो म्हणून आपल्याला समाजाचे काहीतरी देणं लागतं असं सांगून रक्तदानाचं महत्त्व सांगितलंय आणि लायन्स क्लबच्या कार्याचं कौतुक देखील केलंय। यावेळी जवळपास 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पवार, उपाध्यक्ष लायन्स क्लब ऑफ राहुरी सेंटिनियल यूथ। आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती थोडक्यात देत आहे तुम्हाला। आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी आपल्याला रोटरी क्लब ऑफ राहुरी यांनी मदत केली, तसंच जैन स्थानक यांनी आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला। मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि मदत केल्याबद्दल माझे सगळे मार्गदर्शक आणि माझे सगळे सदस्य मेंबर यांचेही आभार मानतो। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान सांगितलेलं आहे। रक्तदानाची गरज आज काळाला किती आहे हे आज ज्या माणसाचं पेशंट रुग्णालयात ऍडमिट होतं आणि ज्याला रक्ताची गरज भासते या त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणताही व्यक्ती हे रक्तदानाचं महत्त्व सांगू शकत नाही। रक्तदान केल्याने काही शरीराला हानी होत नसते। रक्तदान केल्याने उलट जे माणसाची एक मरगळ असते अंगामधली ती कुठेतरी कमी होत असते आणि एक फ्रेशनेस जाणवत असतो। रक्तदानाचे फायदे हे गरजू जो आयुष्याशी शेवटच्या क्षणास रिलेटेड असतो अशा व्यक्तींना होत असते। त्यामुळे रक्तदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे। वर्षातनं 1-2 वेळेस किंवा आपल्या स्वतःचा काही महत्त्वाचा एखादा कार्यक्रम असेल त्याचा औषध साधून आपण ब्लड हे डोनेट केलंच पाहिजे। ब्लड डोनेट केल्याने गरजूंना तर फायदा होतोच, प्लस त्याच्यामध्ये काही लहान मुलांचे ऑपरेशन असतील, जसं हृदयाच्या ऑपरेशनमध्ये बऱ्याचशा वेळा रक्ताची गरज असते। लहान मुलांच्या ऑपरेशन बरोबर काही स्त्रिया ज्या प्रसूतीच्या वेळेस त्यांना हिमोग्लोबिन कमी असतं, हिमोग्लोबिन कमी असण्याचं प्रमाण हे भारतामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे, पण त्यातही बऱ्याचशा वेळा औषधं घेऊनही काही वेळेस रक्त देण्याची वेळ असते। अशा वेळेस आपल्याला त्या रक्ताची किंमत कळत असते। तरी सर्वांनी या कार्यामध्ये फुलाची पाकळी म्हणून वर्षातून किमान 2 ते 3 वेळा ब्लड डोनेशन केलं पाहिजे। मनोज साळे, सी 24 तास, राहुरी।